आपल्यासोबत माधुरी मिसाळ आहेत, त्यांना फोन आलाय मंत्रिपदाचा. आपली पहिली प्रतिक्रिया काय, प्रतिक्रिया सांगाल? पहिला फोन मंत्रिपदासाठी आपल्याला आलेला आहे. काही नाही, आनंद वाटला. पक्षाने एवढीच जबाबदारी सोपवली आणि 4 वाजता शपथ घेते मंत्रिपदाची, तर खूप आनंद वाटला. कुणी फोन केला होता? किती वाजता फोन आला? काय भावना होत्या? पुण्याला मंत्रिपद मिळते, तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करताय. मी फ्लाईटमध्ये असताना आत्ता आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी 4 वाजता शपथ घ्यायला हजर राहायला सांगितलं. काही खाती ठरलीत का किंवा त्या संदर्भात काही नाही, काहीच नाही, अजून एवढंच झालेलं आहे. कुटुंबासह दाखल झाला? हो, कुटुंबात. कोण कोण आहे तुमच्यासोबत? माझा भाऊ आहे, माझे दीर आहेत दीपक मिसाळ, माझा मेवणा आहे अजय, माझा मुलगा आहे कारण काय प्रतिक्रिया? आज मंत्रिपदाच्या शपथ घेत आहेत ताई, काय प्रतिक्रिया? अजून प्रोसेसच करतोय आम्ही, जस्ट 10 मिनटं आधी कळालं आहे. आता फ्रेश होऊन प्रोसेस करू, पण आनंदच आहे. ऑफकोर्स सगळ्यांना आनंद आहे, उत्साह आहे. पुण्यावरनं पण सगळे निघालेत. किती लोक येत आहेत मुंबई? पुण्यातून आपले कार्यकर्ते येतात. आता लक्झरी बसने जशी येतील तसे येतील आता, पण येतील 50-60 जण तरी नक्की आता. खरं तर गेल्या अनेक वर्ष तुमचं नेतृत्व असताना देखील प्रत्येक वेळेला संधी मिळेल अशी चर्चा असायची, मात्र होत नव्हतं. या वर्षी मात्र संधी मिळते. कुठल्या खात्यामध्ये तुम्हाला काम करायला आवडेल? नाही, पक्ष जे देईल त्याच खात्यामध्ये काम करेल आणि चांगलं काम करेल निश्चित. आपण पाहतोय माधुरी मिसाळ आपल्यासोबत होत्या. पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. 10 मिनिटापूर्वीच माधुरी मिसाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.